नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवलीकर स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अनसं स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, मी आहे उडुपीमध्ये माझ्या सासरी. तर मित्रांनो, सकाळचं वातावरण एकदम सुंदर आहे, कारण रात्री एवढा पाऊस पडून गेलेला आहे की खूप जोराचा पाऊस आला. आणि मित्रांनो, आम्ही आल्यापासून रोज पाऊस पडतो. रात्रीचा 1 वाजता पाऊस चालू होतं, नंतर मग सकाळी किती वाजता उघडतं तर काय माहिती नाही. पण जो जोरात पाऊस आणि जो जोरात एवढ्या विजा चमकतात ना, तर विचारू नका. खूप भीती वाटते, मला तर खूप भीती वाटते. कारण मला असं वाटतं की इकडे एवढी नारळाची झाडं आहेत आणि धबाधब असे नारळ पण पडतात, वादळ वगैरे सुटतं. मी खूप घाबरलेली, रात्री झोपलीच नाही रात्रभर. आणि आता सकाळचं वातावरण तिकडे भरती पण आलेली आहे बघा, खूप आज पाणी आहे आणि मस्त वाटतं. म्हणजे वातावरण एकदम धुकं आलेलं आहे. तर आता आज आहे 9 तारीख आणि आज आम्ही मँगलोरमध्ये जाणार होतो. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. तर थोडं प्लॅनिंगमध्ये साईच्या पप्पांनी चेंज केलेलं आहे, कारण साईच्या पप्पाच आहे ना, रात्री मोबाईल ठेवला त्यांनी चार्जिंगसाठी, तर तो मोबाईलवरून खाली पडला. त्याच्यामुळे सगळं डिस्प्ले वगैरे सगळं गेलेलं आहे. तर ते रिपेअरिंग करण्यासाठी आत्ता आम्ही सध्या तर जात आहोत. नंतर मग बघूया आपण कुठे जायचं ते. फायनली आपला व्हिडिओ तर चालूच आहे. व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बनून राहा आणि छान छान असं उडपीचे नजारे बघा माझ्या व्हिडिओमधून. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवली काढलेली बावडी आहे. आज मी तुम्हाला बावडीतून पाणी काढून दाखवते. पहिले आम्ही खूप काढायचो, पाणी भरपूर आहे मित्रांनो बावडी. या मजा येते. कोणी असं मित्रांनो पाणी काढे नक्की कमेंट करा. हे बघा, हे बघा केवढं जोरदार ओरडत आहे. गावठी कोंबड्या आहे, गावठी. चला, तर फायनली मित्रांनो, आता आम्ही घरातून बाहेर निघालेलो आहोत आणि आमच्या घरापासून 10 मिनिटं अंतरावर आहे जे आता आम्ही या पॉइंटवर आलेलो. तिकडे बघा पत्थर बघा कसं आहे, पूर्ण खडक आहे, पूर्ण खडक. आणि बाजूला समुद्र आणि खूप साऱ्या बोटी आहेत. तर मम्मी आणि साईचे पप्पा तिकडे गेलेत, तिथे आपण जाऊया आणि तिथून नजारा बघूया. बघा मित्रांनो, पूर्ण खडक आहे, एकदम सपाट असा. मध्ये मध्ये फक्त पाणी आहे, चालायला एकदम सोपं जाते. प्लेन आहे ना, एकदम खडक. इकडे बघा ते दोघे जण बसलेत, मच्छी पकडतेत. आणि समोर बघा पूर्ण नारळाची बागा. थोडं भारी वाटते मित्रांनो, पूर्ण लाईनीमध्येच आहेत, गोल 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 गोल. आणि समोर आहे ब्रिज. ब्रिज संपल्यानंतर परत नारळाची झाडं. हा, आणि पाणी बघा मित्रांनो, फिरायला दोघे तर बसलेले आहेत, मी पण आता बसणार आहे. काय मंद वाटते ना, एकदम शांत, भारी वाटते. वाहते बघा कसं पाणी. फायनली मित्रांनो, मस्त इकडे खूप छान असा व्ह्यू आहे. आणि साईच्या पप्पाचा मोबाईल खराब झाला, त्याच्यामुळे काही ड्रोन शूट करता नाही आलं. ते प्रयत्न करत होते माझ्या मोबाईल मधून शूट करण्याचा, पण त्या काय ऍप मध्ये काय जमेना, कारण काहीतरी छोटा मोठा प्रॉब्लेम होता, त्यासाठी आम्ही काही ड्रोन शूट नाही केलं. नाहीतर त्यापेक्षा अजून सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला मिळालेला असतो. सो आता आम्ही चाललेलो आहोत, जो मोबाईल आहे तो लवकरात लवकर आपण रिपेअरिंग करून आणूया. कारण मोबाईल रिपेअरिंग करून आणणार, नंतर मगच आपल्याला छान छान असं व्ह्यू पाहायला मिळणार. तसं मी मोबाईल मधून काढलेलं आहे, तर मोबाईल मध्ये पण छान नजारा पाहायला मिळतो, असं काही नाही ड्रोन शूट पाहिजे. पण ड्रोन मधून मित्रांनो अजून तुम्हाला छान बघायला मिळालं असं, त्यासाठी मी बोलत आहे. आणि आता मी रिटर्न चाललेलो आहोत घरी. आमच्या घरापासून फक्त 10 मिनिटावर आहे, खूप सुंदर आहे. मम्मी डॅडी आमच्या सकाळी रोज येतात तिकडे
आमच्या आंघोळ्या होईपर्यंत मम्मी डॅडी रोज येतात. थोडे पाय पण हलके होतात त्यांचे दोघांचे आणि छान वाटतं त्यांना सकाळी असे वॉकिंग करायला. मग ते पाठीमागे मम्मी आहे, इथे साईचे पप्पा. साईचे पप्पा कसं वाटतंय? छान वाटतंय ना? बघा ना मित्रांनो, मला इकडे गावाला आणण्यासाठी 15 वर्ष लावले त्यांनी. केव्हापासून मी मागे लागलेली, मला गावी न्या गावी न्या. 15 वर्ष काय आता 16 वर्ष फायनली आणलं. आलो आपण आहे ना. भाजी बनवायचं. हा भाजी काय फायनली मित्रांनो, आता आम्ही पुन्हा एकदा निघालेलो आहोत. तुम्हाला सांगितलं की आम्ही जात आहोत मोबाईल बनवण्यासाठी. तर आता आम्ही बसने चाललेलो आहोत. आज आम्ही रिक्षा नाही मागवली, बोलो आज आपण बसने जाऊया, नंतर येण्याच्या टायमाला बघूया रिक्षाने येऊया. चला मग मित्रांनो, बदक बघा. साई थांब, नाही बदक आहे बदक. बदक पण पाळतात इकडे. हे बघा हंस बघा, मच्छीसाठी छान वाटतंय ना. पण किडे मच्छी खेकडा बिकडा असतो ना छोटा छोटा. साई तिथे 2 बघ किती छान आहेत. आणि मित्रांनो, आता सकाळचं वातावरण बघा, अजूनपर्यंत ऊन नाही आलेलं, कारण रात्रभर पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळे पूर्ण सावली आहे. त्यासाठी चालायला पण मस्त वाटतंय. जाता जाता मित्रांनो, फुलं बघा किती सुंदर प्रकारची झाडं आहेत ना, आणि त्यावरती फुलं पण मस्त फुललेली आहेत. इकडे बघा जास्वंद आहे. खूप प्रकारची इकडे फुले आहेत. जास्वंदाचं झाड बघा किती सुंदर वाटते ना, सगळ्या रंगाची जास्वंद इकडे. फायनली मित्रांनो, आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इकडे मोबाईलचं एक शॉप भेटलेलं आहे. तिकडे बघूया आपला मोबाईल रिपेअरिंग होते की नाही. सो फ्रेंड्स, आपला मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी आपण टाकलेला आहे आणि 1 तास सांगितले. 1 तासानंतर आपला मोबाईल भेटणार आहे. तोपर्यंत आपण फिरूया मार्केट. थोडंसं मार्केट दाखवते तुम्हाला. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही फुल मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि इकडे आता फुल घेण्यासाठी जात आहोत. फुलं लावण्याची स्टाईल बघा, गजर लावण्याची किती व्यवस्थित असे लावलेले आहेत. खूप मित्रांनो फिरल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत कॉफी शॉप मध्ये कॉफी पिण्यासाठी. मार्केट फिरता मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत कृष्णा टेम्पलच्या इकडे. आणि कालचा व्हिडिओ होता जो आपण कृष्णा टेम्पलला व्हिजिट केला होता, तो व्हिडिओ जर पाहिला नसेल मित्रांनो तर नक्की पहा. खूप सुंदर असं आहे, उडुपी मधलं फेमस असं श्रीकृष्ण टेम्पल. खूप छान आहे मंदिर. तर मित्रांनो पटापट आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि मोबाईल पण आमचा बनवून झालेला आहे. तर आले आता मी जेवणासाठी बसलेलो आहोत आणि जेवणासाठी मस्त स्पेशल असा खेकडा बनवलेला आहे. पण माझा उपवास आहे तर मी खाणार नाही, पण बाकीची सगळी मंडळी खाणारी आहे. तर साऊथचा स्पेशल असा खेकडा आणि ताजी मच्छी सकाळी समुद्रातून आणलेली आहे आणि आता बनवलेली आहे. तर इकडे आहे खेकडा आणि राईस, यामध्ये सुक्का खेकडा बनवलेला आहे. इकडे रस्सा आहे आणि इकडे उकडा चावलचा राईस, इकडे टोमॅटोचा सार आणि बटाट्याची भाजी. हे माझ्यासाठी. मम्मी आहे, बाबा मस्त ना, नॉनव्हेज वाल्यांची मज्जाच मज्जा. खेकडा आणि इकडे डॅडी खेकडा खातायत. मग मँगलोरचा कुट्टी आहे ना. हॅलो फ्रेंड्स, तर थोड्या वेळानंतर आम्ही जेवल्यानंतर थोडीशी विश्रांती केली आणि आत्ता आम्ही परत चाललेलो आहोत. तिकडे बाहेर आलेलो आहोत आमच्या घरापासून थोडंसं दूर.
तर आत्ता आमचा मोबाईल पण ठीक झालेला आहे आणि आता आपण थोडंसं ड्रोन शूट करूया. खूप छान इकडे व्ह्यूज आहे पाण्यासाठी, तो तुम्हाला मी दाखवते. तर खूप छान वाटतं मित्रांनो. आणि आज पण रात्रीचा पाऊस येणार असं वाटत आहे, कारण आतापासूनच अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे ना साईचे पप्पा? रात्रीचा पण, कारण माहिती नाही इकडेच पाऊस पडतो की अजून पण कुठे पडतोय तो, कारण पूर्ण चेंज झालं. हां, सकाळपासून एवढं वातावरण हे आहे ना, पूर्ण म्हणजे पूर्ण ऊन असं पडलंच नाही आहे आज. खूप छान वाटते. तर चला आता आपण मस्त एक ड्रोन शूट करूया आणि नंतर मग सुंदर असा व्ह्यू पाहून मग आपला व्हिडिओ एंडिंग. सो फायनली मित्रांनो मस्त आपल्याला व्ह्यू मिळालेला आहे आणि ड्रोन शूट आपण केलेलं आहे. आणि आता इकडे मस्त आम्ही बसलेलो आहोत बघा. इकडे मम्मी डॅडी पण आहेत पाठीमागे आणि खूप छान वाटतंय. मस्त अशा समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या मंद अशा वाहत आहेत आणि खूप छान वाटते मित्रांनो. तर आजचा छोटासा व्हिडिओ होता हा तुमच्यासाठी. आणि उद्याचा नवीन व्हिडिओ येणार आहे. उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन ऑल करा. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त का आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका वगैरे. बाय बाय.